नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, प्रत्येक हिंदू घरामध्ये देवघर हे श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. आपण रोज देवपूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, देवांचे फोटो ठेवतो. पण अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो, देवघरात दिवा नेमका कुठे लावायचा? देवाचे फोटो नेमकं कोणत्या दिशेला ठेवायचे? तर देवघरात कोणते फोटो ठेवू नयेत? चुकीच्या पद्धतीने फोटो ठेवले तर काय परिणाम होऊ शकतो? मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. देवघराचं महत्त्व नेमकं काय आहे? तर मंडळी, घरामधील देवघर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नसतं, तर ते घरातील सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र असतं. ज्या घरात नियमित पूजा, नामस्मरण आणि दिवा लावला जातो, त्या घरात सुख, समाधान आणि प्रसन्नता नांदते असं मानलं जातं. मंडळी, देवघरात दिवा कुठे लावायचा? तर सर्वप्रथम दिव्याविषयी जाणून घेऊया. हिंदू धर्मात दिवा म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. देवांच्या उजव्या बाजूला दिवा लावणे शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं. तुपाचा दिवा सात्विकता वाढवते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तेलाचा दिवा डाव्या बाजूला. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या डाव्या बाजूला ठेवणे योग्य मानले जाते. तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावत असाल तर तुपाचा दिवा उजवीकडे आणि तेलाचा दिवा डावीकडे ठेवा. दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी? तर पूर्व किंवा उत्तर दिशेला ज्योत असणे शुभ मानलं जातं. पूर्व किंवा उत्तर दिशेला ज्योत असणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं. दिवा विझून देऊ नका, कारण पूजा सुरू असताना दिवा विझणे शुभ मानलं जात नाही. म्हणून दिव्यामध्ये पुरेसे तूप किंवा तेल घालावे. देवघरात देवांचे फोटो कसे ठेवायचे? आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. तर मंडळी, देवांचे फोटो स्वच्छ आणि स्पष्ट असावेत. तुटलेले, फाटलेले किंवा खराब झालेले फोटो ठेवायचे नाहीत. त्याच्यानंतर पितरांचे फोटो घरामध्ये ठेवायचे नाहीत. आणि जास्तच म्हणजे इतकी गर्दी होईल की देवघरामध्ये जागाच राहणार नाही, एवढे पण फोटो ठेवायचे नाहीत. आणि तुटलेले जर फोटो असले तर ते योग्य पद्धतीने विसर्जन करायचं. तर देवांचे फोटो भिंतीला टेकवून ठेवू नये. फोटो व्यवस्थित फ्रेममध्ये लावावेत. ते पडतील किंवा वाकडे होतील अशा प्रकारे ठेवू नये. देवांची संख्या खूप वाढवू नका. काही जण देवघरात खूप सारे फोटो ठेवतात, यामुळे देवघर अस्ताव्यस्त दिसते. ज्या देवतांवर तुमची विशेष श्रद्धा आहे त्यांचे फोटो ठेवणे अधिक योग्य ठरते. मंडळी, देवांचे फोटो एकमेकांसमोर ठेवू नयेत. वास्तूनुसार देवांचे फोटो समोरासमोर ठेवणे टाळावे, त्यामुळे ऊर्जेचा समतोल बिघडतो असे मानले जाते. उग्र स्वरूपाचे फोटो टाळा, म्हणजे अत्यंत रागीट किंवा युद्धातील उग्र स्वरूपाचे फोटो देवघरात ठेवणे टाळावे. शांत, प्रसन्न आणि आशीर्वाद देणाऱ्या रूपातील फोटो ठेवणे अधिक शुभ मानलं जातं. देवघरात कोणते फोटो ठेवू नये? तर पितरांचे फोटो ठेवू नये. अनेकांच्या घरी हा प्रश्न असतो की पितरांचे फोटो देवघरात ठेवू नयेत, त्यांच्यासाठी वेगळी जागा ठेवावी. मृत व्यक्तीचे फोटो, मृत नातेवाईकांचे फोटो देवाच्या सोबत किंवा त्यांच्या देवघरामध्ये ठेवू नयेत, ते टाळावे. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा करावी. तुटलेल्या मूर्ती, तर तुटलेल्या किंवा भंगलेल्या मूर्ती देवघरात ठेवणे शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. देवघर कोणत्या दिशेला असावं? तर वास्तूनुसार ईशान्य किंवा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा. उत्तर आणि पूर्व दिशा शुभ मानली जाते. ही दिशा आध्यात्मिक ऊर्जा आकर्षित करणारी मानली जाते. देवघरात स्वच्छता का महत्त्वाची आहे? तर मंडळी, देवघरात दररोज स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. धूळ, कोळिष्टके, जुनी फुले किंवा खराब झालेली पूजेची सामग्री ठेवू नये. स्वच्छ देवघरात सकारात्मक ऊर्जा अधिक काळ टिकते. दिवा लावताना काय म्हणायचं आहे? तर दिवा लावताना श्रद्धेने हा एक श्लोक म्हणा. शुभ करोती कल्याणम, आरोग्य धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योतिर्नमस्तुते. हा श्लोक म्हणल्याने मन शांत होते आणि भक्तिभाव वाढतो. संध्याकाळी दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे? तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. यावेळी देवांचे नामस्मरण आणि आरती करणे अत्यंत शुभ असतं. तर या 7 चुका कधीही करू नका, ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर तुटलेले फोटो किंवा विझलेला दिवा तसाच ठेवू नका. देवघरात चप्पल घालून जाऊ नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका.
पितरांचे फोटो देवासोबत ठेवू नका. खराब फुले देवघरात ठेवू नका. देवघरात अनावश्यक वस्तू साठवून देऊ नका. मंडळी, देवघर हे घराचे आध्यात्मिक हृदय आहे. यामुळे देवघरात दिवा योग्य ठिकाणी लावणे, देवांचे फोटो व्यवस्थित ठेवणे आणि स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मंडळी, लक्षात ठेवा, देवाला भव्य सजावटीपेक्षा तुमची श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मन अधिक प्रिय असते. म्हणून रोज मनापासून पूजा करा, दिवा लावा आणि देवांचे नामस्मरण करा. निश्चितच घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मकता वाढेल. मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही दिवा कोणत्या साईडला लावत होतात आणि म्हणजे नेमकं तुपाचा लावता की तेलाचा, मला कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.